आज मी बनवणार आहे हक्का नूडल्स. आणि हक्का नूडल्स बनवण्यासाठी गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावरती एक पॅन ठेवून घेतला आणि एक बाउल पाणी टाकून घेतलेलं आहे. मला पाणी आता गरम करून घ्यायचे, त्याच्यामुळं तो पण ठेवून घेतलेला आहे. आणि बरंचसं पाणी आता गरम झालं आहे, तरी पण मला याच्यापेक्षा थोडंसं आणखी कडक पाणी पाहिजे होतं. थोडेसे बुडबुडे येलेत पाण्याला, म्हणजे बरंचसं पाणी आपलं तापलं गेलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपले जे नूडल्स आहेत ते पॅनमध्ये टाकायचे. आणि पॅनमध्ये टाकल्यानंतर टोपण हे लावून घ्यायचे, कारण आपल्याला आता ते वाफेवरती करून घ्यायचे. त्याच्यामुळं आपला पॅन बाजूला ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला मिरच्या ते कट करून घ्यायच्या होत्या. मिरच्या ते बारीकशा आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मला घ्यायची होती शिमला मिर्च. एक शिमला मिर्च मी वापरणार आहे. शिमला मिरचीमधले बी हे काढून घेतलेले आहेत आणि बारीक आकाराची म्हणजे उभ्या स्लाईसमध्ये मी शिमला मिरची कट करून घ्यायला लागली आहे. बरीच जिन्नस ही मला उभीच कट करून घ्यायची आहे, कारण दिसायलाही छान दिसतात. त्याचबरोबर माझं जे गाजर आहे तर गाजरही मी आता धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. ते साईडनं त्याच्या मुळा हे काढून घेतलेले आहेत आणि नंतर ते चिरून घेतलं. नंतर कांदा पण आपल्याला उभ्या साईजमध्ये चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता कोबीचा मी छोटासा तुकडा काढून घेतलेला आहे, कारण मला काही जास्त कोबी लागणार नव्हती त्याच्यामुळं. आणि कोबी ही अगोदर धुतली नाही, तशीच मी अगोदर कट करून घेणार होते आणि जी काही खराब आहे ते काढून टाकणार होते. छानशी कोबी कट करून घेतली. आता मला ती मस्त नळाखाली धुवून घ्यायची होती. खळखळ पाण्याखाली मी कोबी धुवून घेतली. त्याच्यानंतर मला आता अद्रक आणि लसूण कट करून घ्यायचा होता. लसूण अद्रक कट करून घेतल्यानंतर वाफली का नाही ते पाहिलं मी. नूडल्स मस्त आपले वाफले गेलेले होते, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त सुटसुटीत झालेले. 70 ते 80% आपल्याला नूडल्स वाफवून घ्यायचे होते. आता मी एक चाळणी घेतलेली आहे स्टीलची, त्याच्यामध्ये नूडल्स टाकले. आता सगळं पाणी मला काढून घ्यायचं आहे बाजूला, कारण आपल्याला नूडल्स हे असे मोकळे मोकळे पाहिजे होते. आणि जास्तीच्या आणखी मी तेलाचा एक स्प्रे मारून घेतलेला आहे, जेणेकरून राहिले साईले नूडल्ससुद्धा आपले मोकळे होते. मग साईडला आता पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेतलं. आवश्यक तेवढं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये अद्रक लसूण जे आपण कट केलेला आहे तो टाकून घ्यायचा. मस्त त्याला गोल्डन कलर आल्यानंतरच पुढची क्रिया करून घ्यायची. तोपर्यंत मस्त सगळं हलवून घ्यायचं एकसारखं, जेणेकरून छानसा कलर यावा आपला अद्रकांना आणि लसणाला. आता टाकून घेणार आहे मी हिरवी मिरची. हिरवी मिरची आपल्याला छानसा कलर येण्यापुरती भाजून घ्यायची. त्याचबरोबर गाजर कट केलेले आहेत ते पण टाकायचे. शिमला मिरची कट केलेली टाकून घ्यायची. नंतर म्हणलंच तर आपण जे कांदा कोबी जे आपण कट करून घेतलेलं आहे तर ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छानसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे. ते आपल्याला जास्त शिजवायचंही नाही आणि जास्त कच्चंही ठेवायचं नाही. हलकंसं त्याला रोस्ट झालं पाहिजे, अशा हिशोबाने त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे काळे मिरे. ते मी कुटून घेतलेले आहेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे. आणि जे आपण आता फळभाज्या टाकलेले ते वाफण्यासाठी सुद्धा मिठाची गरज होतीच. 5 मिनिट आपल्याला ते वाफेवर करून घ्यायचे. थोडंसं हलकंसं वाफलं गेलं की नंतर आता त्याच्यामध्ये टाकून आता मला वापरायची ग्रीन चिली मी 1 चमचा टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मला आता टाकायचं आहे व्हेनिगर जे आपलं रेग्युलरचं किचनमध्ये वापरतो ते 1 चमचा आता मी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मला टाकून घ्यायचं आहे सोया सॉस हे 2 ते 3 चमचे टाकून घेतलेलं आहे. नंतर आता मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. छानसं हलवून घ्यायचे, जेणेकरून सोया सॉस पूर्ण पदार्थाला हे लागला गेला पाहिजे. ह्या हिशोबाने सगळं हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त आता शेवटची क्रिया करून घ्यायची, म्हणजेच आपल्याला नूडल्स हे टाकून घ्यायचे. घसघस न घासता त्याला एखाद्या छोट्या चमच्याने सुद्धा आपण हलवून घेऊ शकतो. आता मी माझा चमचा बाजूला ठेवणार आहे. आता मला काट्या चमच्याने हलवून घ्यायचे, कारण की आपले नूडल्स हे तुटता कामा नये. त्याच्यामुळेच मी आता नूडल्स हलवण्यासाठी काट्या चमच्याचा वापर करून घ्यायला लागले आणि मस्त असे नूडल्स हलवून घेले, जेणेकरून ते तुटू नये. त्याचबरोबर टाकलेला आहे टोमॅटो सॉस. आणि टोमॅटो सॉसशिवाय अजिबात मज्जा नाही. चायनीज म्हणल्यानंतर टोमॅटो सॉस आलाच, आणि चायनीज म्हणल्यानंतर आणखीन एक आलं की गॅस हे फुल ठेवायचा आहे. पूर्ण रेसिपी आपली ही
फुल गॅसवर तयार करायची. कधीही लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही.